नमस्कार, मी अजिंक्य शिंदे. आपल्या टायगर टाइम्स या न्यूज चॅनल मध्ये स्वागत आहे. आपण आलो आहोत राजनगाव या गावामध्ये. तर आपल्या इथं काही ग्रामस्थ आहे, ज्येष्ठ माणसं आहेत, त्यांच्याशी आपण संवाद करणार आहोत. बाबा नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? निळोबाराम भाऊ खंडे. आता सध्या विधानसभेचं वारं जोरदार वाहत आहे. केंद्रात सत्ता महायुतीची आहे. ते महायुतीचे उमेदवार माननीय दिलीपरावजी वळसे पाटील हे आंबेगाव विधानसभा लढवणार आहे. तर त्याबद्दल तुम्ही काय सांगताल? त्यांनाच मत देणार. त्यांनाच मत देणार का? त्यांच्या माध्यमातून आपल्या गावामध्ये काही विकास कामं झालेली आहेत का? विकास बघायचं नाही, मावस म्हणजे विकास आहे. मी त्यांच्याकडे नाही बोलत. पुढार येतं, गावातले पुढार येतं, मावस दाखवत. कारण लाभार झाल्याशिवाय पुढारी होत नाही. पण तुमच्या गावात नामदार साहेबांच्या माध्यमातून काही कामे झाली असं ना दिलीपराव वळसे पाटलांच्या माध्यमातून? झाली असेल ना काम. आता विधानसभा निवडणूक जवळ आलेली आहे. नामदार दिलीपराव वळसे पाटील हे उभे आहेत आणि या ठिकाणी देवदत्त निकम त्याच बरोबरीने देवदत्त निकम हे पण आहे. काय वाटतंय कोणाची बरोबर? शरद पवारांचं मला पाहिलं शरद पवारांचं काम आहे. त्यांनी आमच्या इथं योजना बरेच नेल्या. शिरूरच्या बारामतीत पाहिले सगळ्या योजना एकत्र गट होता ना इकडं. इथल्या सगळ्या योजना बारामतीला नेल्या. काय विषय म्हणजे त्या योजना होत्या तुमच्या तिथे येणार मंजूर झाले ना, त्यांनी तिकडे नेले. का ते कारण काय? तिकडे पुढारी होता, पुढे होते त्याच्यामुळे काय नुकसान झाले? काय काय नुकसान झाले? काय नाही भागाचे, आपल्या रांजणगावच्या भागाचे काय नुकसान झाले? एमआयडीसी अजून वाढले गेले नाही ना. जो पहिला तालुक्याचा विकास व्हायचा तो झालाच नाही ना. पहिला विकास होता त्यापर्यंत झालेला नाहीये. हा मग कारण 15 वर्ष तो मुख्यमंत्री होता ना. मग त्या काळात जेवढे योजना होते तेवढे नेले. आताच्या सरकारवर खुश आहात का तुम्ही? हा, त्या योजना सांगता येतील का तुम्हाला? काय काय योजना आहे तिथल्या? दवाखाना अमकं तमकं हे सगळं नेलं. आमची नुकसान झाली का? मी आता पाणी धरून आलोय. माणूस मिळत नाही कामाला शेतीला. केंद्रावाल्यांनी केलं ते यांच्या हातामध्ये काय? हे शेतीला पाणी भरून आले तुम्ही. आता काम करायला मजूर मिळतच नाही. पोरं ठेकीत काम करीतच नाही. का मजूर भेटत नाही? ते काय होते कारण काय? त्याचं मजूर का भेटत नाही? शेती काय मागत नाही एमआयडीसी मुळे. एमआयडीसी मुळे शेती करायला मागत नाहीये. आमचीच घरची बरं काम करीनात. म्हणजे त्यामुळे लोक इथे जे शेतकरी आहेत त्यांचं नुकसान झालं. आता एमआयडीसी जे आली आहे ते योग्य की अयोग्य आहे? नाही नाही, त्याच्या योग्यच आहे म्हणा. पोरांच्या कष्टावर कमी झाली ना. हा, म्हणजे कष्ट कमी झाले त्या ठिकाणी असं तुमचं म्हणणं आहे. आता हे दोन विधानसभेला दोन उमेदवार उभे आहेत. एक देवदत्तजी निकम आणि एक नामदार दिलीपराव वळसे पाटील. काय सांगाल कुठला चेहरा चांगला आहे किंवा इथे कुठं कोणाचं वाढ होत या ठिकाणी काय सांगाल? नाही नाही, मी तर वळसे पाटलाला